लोणावळ्याला गेल्यावर काय काय खायचं या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी कादंबरी आणि आज आपण करणार आहोत लोणावळ्याची फूड सफर। मनशक्ती रुचिप्रयोग। इथे एकाहून एक असे सरस नाश्त्याचे प्रकार आहेत। उसळ, मिसळ, थालीपीठ, खिचडी असे असंख्य प्रकार आहेत। चव अतिशय उत्तम। दुपारच्या जेवणासाठी वेज थाळी सुद्धा इथे मिळते। याच्या मागेच असणाऱ्या या प्रदर्शनीमध्ये वेगवेगळी पुस्तके आणि लहान मुलांसाठी गेम्स मिळतात। हॉटेल मराठी झटका। इथली चिकन मिसळ खास आहे। चिकन खिमा, फरसाण, त्यासोबत चिकनचा रस्सा नि पाव। रस्सा अप्रतिम आहे, त्यामुळे तुम्ही इथे चिकन थाळी सुद्धा घेऊ शकता। रव्याचे लाडू जबरदस्त आहेत, नक्की ट्राय करा। साऊथ इंडियन खायचे असेल तर हॉटेल रामाकृष्ण आहे। डोशापेक्षा सांबारच एक नंबर होते। जागा स्वच्छ आणि प्रशस्त आहे। लहान मुलांसाठी उत्तम आणि फॅमिली फ्रेंडली जागा आहे। टायगर पॉइंट जवळ असणारे हॉटेल माकाबावा। छोटी जागा आणि मिनिमल अँबियन्स, पण जेवणाची चव अप्रतिम। इथल्या लच्छा पराठाच्या तर मी प्रेमातच पडले। चिकन मसाला सुद्धा मस्त होता। इथे प्रॉन्स, चिकन कटलेट, मटन चॉप्स असे बरेच ऑप्शन्स आहेत। लोणावळ्याची फेमस चिक्की लहानपणापासूनच आपण खात आलोय। ही ओरिजिनल चिक्की रेल्वे स्टेशन समोरील मगनलाल अँड सन्स इथूनच घ्यायची। चिक्कीचे प्रकार म्हणजे खोबरं, शेंगदाणे, काजू, बदाम, तीळ, फुटाणा, मँगो, गुलकंद। नाव सांगून तोंड दुखेल पण यादी संपणार नाही। माझी फेवरेट खोबऱ्याची चिक्की आहे। तुमची कोणती? लोणावळ्यात अजून कुठे काय भारी खायला मिळतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी तिथेही ट्राय करूयात। या सर्व ठिकाणांचा मॅप मिळवण्यासाठी लोकेशन अशी कमेंट करा। धन्यवाद।